प्रॅक्टिशनर कडून आर्ग्यू करणार आहे आणि त्याच्या लंच नंतर आपण हे मॅटर आता ऐकू. राष्ट्रवादीची सर आज सुनावणी झाली, नागालँडच्या प्रकरणावरती प्रश्न उपस्थित करण्यात आले, नक्की काय म्हणणं आहे त्यांचं? आणि बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमध्ये 7 आमदार होते. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तर हे नागालँडचे 7ही आमदार हे अजितदादांबरोबर गेले. त्वरित त्यावेळेस शरद पवार साहेबांनी एक पिटिशन दाखल केली नागालँड स्पीकर समोर की ह्या 7 आमदारांना डिस्क्वालिफाय केलं जावं, कारण ते अजितदादांबरोबर गेलेले आहेत. त्यावर नागालँड स्पीकरनी काहीच कारवाई केली नाही बरेच महिने. आणि जसं इलेक्शन कमिशनचा निर्णय आला की पक्ष आणि चिन्ह हे आम्ही अजितदादांना देत आहोत, त्याच्यानंतरच नागालँड स्पीकरनी सांगितलं की अजितदादांकडे पक्ष असल्यामुळं या आमदारांना मी डिस्क्वालिफाय करणार नाही. नागालँड स्पीकरच्या निर्णयाविरुद्ध पवार साहेब हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत आणि त्यांना त्या मॅटरमध्ये आज नोटीस इश्यू झाली आहे. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नोटीस इश्यू केली आहे आणि 16 तारखेला जे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं मॅटर आहे त्याच्याबरोबरच हे नागालँडचे जे डिस्क्वालिफाय झालेले आमदार डिस्क्वालिफिकेशन मागतायत पवार साहेब ज्या आमदारांचं, ते मॅटर पण टॅग करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष, चिन्ह आणि नागालँडच्या डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर हे एकत्र जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान हे 16 तारखेला ऐकतील. आता पक्ष आणि चिन्हाचं जे मॅटर आहे त्याच्यात नोटीस इश्यू झाली होती मार्चमध्ये, पण अजून अजितदादांनी त्याच्यात त्यांचं उत्तर फाईल केलेलं नाहीये. तर अजितदादांकडून हे उत्तर लवकर अपेक्षित आहे, कारण जर अजितदादांनी उत्तर फाईल केलं नाही तर हे मॅटर पुढे जात राहील. त्यामुळे अजितदादांच्या इंटरेस्टमध्ये आहे की हे जर मॅटर लांबवायचं असलं तर ते उत्तर फाईलच करणार नाही. आता 16 तारखेपर्यंत जर अजितदादांनी ह्याच्यात उत्तर फाईल केलं नाही पक्ष आणि चिन्हाचं ह्याच्यात, तर कोर्ट त्याच्यावर काय बोलेल, काय ताशेरे ओढेल ते आपल्याला बघावं लागेल. आणि जर त्यांनी उत्तर फाईल केलं तर पवार साहेबांना 2 आठवड्याच्या आत रिजॉइंडर द्यावा लागेल. पण त्यामुळे हे मॅटर लांबत चाललेलं आहे. आणि एक दुसरं मॅटर आहे, जेव्हा राहुल नार्वेकरांनी शिवसेनेसंबंधी निर्णय दिला डिस्क्वालिफिकेशनचा, त्याच्यात भरत गोगावले हायकोर्टात गेले, सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात आले, त्याच्यावर अजून निर्णय व्हायचा आहे की कोणत्या कोर्टात मॅटर चालेल. पण जेव्हा राहुल नार्वेकरांनी एनसीपीचा निर्णय दिला डिस्क्वालिफिकेशनचा, त्याच्याविरुद्ध अजून काहीच हालचाल झाली नव्हती. तर आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध पवार साहेब हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अजितदादा त्यांच्या आमदारांना डिस्क्वालिफाय करण्यात यावं. तर त्याची सुनावणी आज सकाळी सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशांसमोर अभिषेक मनु सिंघवींनी मॅटर मेन्शन केलं आणि मॅटर मेन्शन केल्यावर सरन्यायाधीशांनी 23 जुलैची डेट दिलेली आहे. म्हणजे राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध जे त्यांनी डिस्क्वालिफिकेशन म्हणजे काहीच कोणालाच अपात्र ठरवलं नाही, त्याच्या विरुद्ध पवार साहेब इथे आलेले आहेत आणि ते मॅटर 23 जुलैला ऐकलं. आज एक राष्ट्रवादीचं इलेक्शन कमिशन मध्ये मॅटर आहे, काय नक्की प्रकरण आहे आणि त्याच्यावरती शरद पवार यांचं काय? बघा, राष्ट्रवादीने इलेक्शन कमिशन समोर 2 अर्ज केलेले आहेत. पहिला अर्ज आहे की त्यांचं जे चिन्ह आहे मॅन ब्लोईंग द तुरा, तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह राष्ट्रवादीला दिलं गेलं होतं. पण काही अपक्षांना पिपाणी म्हणजे पिपाणी सारखं ट्रम्पेट हे दिसणारं चिन्ह, पण त्याच्यात मराठीत खाली तुतारी लिहिलं गेलं होतं लोकसभेच्या वेळेस महाराष्ट्रात. तर त्यामुळे राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की बऱ्याच वोटर्समध्ये मतदारांमध्ये कन्फ्युजन झालं, कारण तुतारी वाजवणं